करायचा। सटाणा शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील क्रांतीनगर, अभिमन्यू नगर या परिसरातील मुख्य रस्त्यांची चाळण झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावर वाहन चालवणं जिकिरीचं व कठीण होऊन बसल्यानं परिसरातील नागरिक व वाहन चालक हैराण झाले आहेत। नवीन वसाहतीला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर शालेय विद्यार्थी परिसरातील वाहनांसह पायी प्रवास याच रस्त्यानं करत असतात। रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं त्या ठिकाणी पाण्याचे मोठे मोठे डबके साचत आहेत। त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून जाताना येताना मोठा त्रास सहन करावा लागत असून नक्की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न नवीन वसाहतीतील नागरिकांना पडला आहे। पायी चालत असताना एखादे वाहन खड्ड्यात गेले तर अंगावर पाणी उडत असल्यानं अनेक वेळा भांडणासारखे प्रकार घडले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या आधी या रस्त्याच्या कामाचं मोठे गाजावाजा करत उद्घाटन करण्यात आले। तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम होणार आहे। मात्र वर्ष उलटत आले तरी अद्यापपर्यंत कामाला सुरुवात न झाल्यानं नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। 10 कोटी रुपयात फक्त सिमेंटचा रस्ता व बाजूला पेवर ब्लॉक बसून परिसरातील पाणी वाहून जाण्यासाठी यात कुठलीही उपाययोजना नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे।